नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी गणितमधील वर्ग आणि वर्गमूळ या घटकावरील उदाहरणे या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासा आणि अजूनही तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून सोबत येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे दररोज असे नवनवीन उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला अभ्यासायला मिळतील. चला तर मग पाहूया. प्रश्न पहिला. एका संख्येच्या 6 पटीच्या वर्गमुळात 4 मिळविल्यास उत्तर 16 येते, तर ती संख्या कोणती? पहा काय सांगितलेलं आहे. एका संख्येच्या 6 पटीच्या. आता एक संख्या आपल्याला दिलेली नाही म्हणून आपण ती संख्या घेतली x. त्या संख्येच्या 6 पटीच्या. आता xची 6 पट किती होईल? तर 6x. 6 पटीच्या वर्गमुळात म्हणजे हे 6x आपल्याला वर्गमुळात ठेवावे लागतील. 4 मिळविल्यास अधिक 4 उत्तर काय येते? 16. पहा, उदाहरण जसे दिलेले आहे तशा जर आपण स्टेप बाय स्टेप्स करत गेलो तर उदाहरण अत्यंत सोप्या पद्धतीने सोडवता येते. पुन्हा एकदा ऐका. एका संख्येच्या 6 पटीच्या वर्गमुळात आपण एक संख्या x घेतली, तिची 6 पट 6x केली, त्या 6xचे वर्गमूळ, त्यामध्ये 4 मिळविल्यास उत्तर 16 येते, तर ती संख्या कोणती? आता हे 4 या बाजूला अधिक आहेत, जर बरोबर चिन्हाच्या पुढे पाठवले तर ते वजा होतील, म्हणजेच वर्गमुळात 6x बरोबर 16 वजा 4. वर्गमुळात 6x बरोबर 16तून 4 गेले 12 राहिले. आता आपण काय करूया तर दोन्ही बाजूंचा वर्ग. आता दोन्ही बाजूंचा वर्ग केला तर काय होईल पहा. वर्गमुळात 6x कंसाचा वर्ग बरोबर 12चा वर्ग. आता या ठिकाणी वर्ग आणि वर्गमूळ निघून जाईल, म्हणजे काय शिल्लक राहिले तर 6x बरोबर 12चा वर्ग 144. आता 6 आणि x याच्यामध्ये गुणाकाराची प्रक्रिया आहे. हा 6 जर आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवला तर तो भागिले होईल, म्हणजेच x बरोबर 144 भागिले 6 बरोबर 6 दुणे 12. 14तून 12 गेले 2 बाकी राहिली 24 झाले. 6 चोक 24, म्हणजे x बरोबर उत्तर काय आले? 24. तो आहे पर्याय क्रमांक 1. आपल्याला ती संख्या विचारली आणि ती संख्या आपण x मानलेली आहे आणि x ची किंमत आहे 24, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आहे आपले उत्तर. चला तर मग पाहूया प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 2 काय आहे पहा. जर 63चा वर्ग अधिक 84चा वर्ग बरोबर x, तर x बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायामध्ये वर्ग दिलेले आहेत, म्हणजे 147चा वर्ग, 21चा वर्ग, 105चा वर्ग, 107चा वर्ग. त्यामुळे हे उदाहरण सोडवणे किती सोपं आहे बा. 63चा जर आपण वर्ग केला तर 3 त्रिक 9, एकक स्थानी 9 हा अंक येईल. 84चा वर्ग केला तर 4 चौक 16, एकक स्थानी 6 हा अंक येईल. 9 आणि 6 15, म्हणजे दोघांच्या बेरजेच्या एकक स्थानी अंक कोणता येईल? 5. पहा, लक्षात आले का तुमच्या? 63चा वर्ग केला तर एकक स्थानी 9 येतील. 84चा वर्ग केला तर 4 चौक 16, एकक स्थानी 6 येतील आणि त्या वर्गांची बेरीज केली तर एकक स्थानी 5 येतील. आता एकक स्थानी 5 असणारा एकच पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 105चा वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्ण उदाहरण सोडवून परीक्षेमध्ये वेळ घालवण्याची काहीही आवश्यकता नाही. या पद्धतीने तुम्ही सोडवले तर तुम्हाला निश्चितपणे उत्तर मिळते. आता हे आपलं उत्तर बरोबर आहे का याची आपण आत्ता खात्री करून घेणार आहोत, पण परीक्षेच्या वेळी तुम्हाला वेळ घालवण्याची आवश्यकता नाही. चला मग पाहूया उदाहरण सोडवून. तर 63चा वर्ग म्हणजे 63 गुणिले 63. करूया गुणाकार. 3 त्रिक 9, 3 सख 18, एकक स्थानी 0 दिला. 6 त्रिक 18, हातचा 1 राहिला. 6 36 अधिक 1 37. बेरीज करू. 9 8 आणि 8 16ला 6, हातचा 1 राहिला. 7 आणि 1 8 आणि 1 9 आणि हा 3.
म्हणजेच 3969 हा आला 63चा वर्ग. आता 84चा वर्ग करूया. 84 गुणिले 84, 4 चोक 16, हाचा 1 राहिला, 4 8 32 आणि 1 33, एकक स्थानचा 0 दिला, 8 चोक 32, हाचे राहिले 3, 8 8 64 अधिक 3 67. यांचीही बेरीज करू. 6, 3 आणि 2 5, 7 आणि 3 10ला 0, हाचा 1 राहिला, 6 आणि 1 7, 7056. यांची बेरीज करायची आहे. 3969 अधिक 7056. 9 आणि 6 15ला 5, हाचा 1 राहिला, 6 आणि 6 12ला 2, पुन्हा हाचा 1 राहिला, 9 आणि 1 10ला 0, हाचा आला 1, 7 आणि 1 8 आणि 3 11, 11025 ही आली एक्सची किंमत. पण उत्तर आपल्याला 11025 असं दिलेलं नाही, तर 11025 आपल्याला वर्गमूळ घ्यावं लागेल. आता विद्यार्थी मित्रांनो, एकक आणि दशक स्थानी 25 आहे, म्हणजे वर्गमूळाच्या एकक स्थानी 5च येणार आहेत आणि तो आहे पर्याय क्रमांक 3. तरी आपण पाहूया 11025चं वर्गमूळ 105 येते का. आता एकक आणि दशक स्थानी जर 25 असेल तर तोंडी वर्गमूळ काढण्याची पद्धत काय आहे. या 25चं वर्गमूळ 5 ते एकक स्थानी लिहिलं. 110चे 2 लगतचे अवयव आपल्याला घ्यायचे आहेत. आता 110चे 2 लगतचे अवयव काय येणार पहा. 110 बरोबर 11 गुणिले 10, 11 10 110, त्यातला लहान अवयव 10 म्हणून तो पुढे लिहिला 105, म्हणजे पर्याय क्रमांक 3. तर हा जो इतका वेळ आपण घालवला तो वेळ आपण यापूर्वीच्या पद्धतीने उदाहरण सोडवले तर परीक्षेला तो वाचवता येतो. आणि वेळ वाचविणे म्हणजेच कोणतीही स्पर्धा परीक्षा जिंकणे. यासाठी विद्यार्थी मित्रांनो अधिकाधिक सराव करा आणि वेळ वाचवा. चला पाहूया प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी पूर्णवर्ग संख्या कोणती. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 4 संख्या दिलेल्या आहेत आणि पूर्णवर्ग संख्या कोणती आपल्याला ओळखायचं आहे. आपण जर सगळ्या संख्यांची वर्गमूळं काढत बसलो तर खूप वेळ जाणार आहे. मग वर्गमूळ न काढता पूर्णवर्ग कोणती आहे हे आपल्याला कसे समजणार. तर एक नियम आहे. कोणत्याही पूर्णवर्ग संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 आणि 8 हे अंक कधीच नसतात. काय सांगितले पहा. कोणत्याही पूर्णवर्ग संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 आणि 8 हे अंक कधीच नसतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असू शकत नाही. आता जर संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर पूर्णवर्ग संख्येच्या एकक आणि दशक स्थानी काय येतो 25 येतो. म्हणजे कसं समजा 15चा वर्ग केला आपण तर 15चा वर्ग काय येतो 225. म्हणजे एकक स्थानी 5 असेल तर एकक दशक स्थानी मिळून 25 ही संख्या तयार होते. या ठिकाणी 45 दिलेले आहेत म्हणजे हाही पूर्णवर्ग नाही. म्हणजे आपलं उत्तर काय असू शकेल तर 4624 हे आहे आपलं उत्तर. तर ते बरोबर आहे किंवा नाही हे तपासण्याची सुद्धा परीक्षेच्या वेळी गरज नाही. लक्षात ठेवा. हे न तपासता तुम्ही काय करू शकता पूर्णवर्ग संख्या ओळखू शकता. पुन्हा एकदा सांगते. कोणत्याही पूर्णवर्ग संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 आणि 8 हे अंक कधीच नसतात. आणि संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल तर पूर्णवर्ग संख्येच्या एकक आणि दशक स्थानी मिळून 25 ही संख्या तयार होते. या ठिकाणी 45 आहेत म्हणून पहिलाही पर्याय बाद झाला आणि आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. तर अशा रीतीने पूर्णवर्ग संख्या आपल्याला ओळखता येते. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 काय आहे पहा. जर 103 गुणिले 97 वजा 105 गुणिले 95 बरोबर x वर्ग तर x वर्ग बरोबर किती.
आता या ठिकाणी 103 गुणिले 97 हा गुणाकार, 105 गुणिले 95 हा गुणाकार आणि त्यांची वजाबाकी केली तर x वर्ग बरोबर किती आपल्याला मिळेल. परंतु त्यासाठी खूप वेळ खर्च होईल आणि या ठिकाणी पुन्हा ते उत्तर दिलेलं नाही आहे. तर प्रत्येकाचा घातांक 1/2 म्हणजे वर्गमुळात या संख्या दिलेल्या आहेत. तर आपण हे a अधिक b आणि a वजा b या विस्तार सूत्राचा वापर करून उदाहरण सोडवणार आहोत. आता 103 गुणिले 97 हे आपल्याला कसे लिहिता येईल पहा. 103 म्हणजेच 100 अधिक 3 आणि 97 म्हणजेच 100 वजा 3. पहिला कंस झाला 100 अधिक 3 103, 100 वजा 3 97, वजा 105 म्हणजेच 100 अधिक 5 आणि 95 म्हणजेच 100 वजा 5. आता 100 अधिक 3 आणि 100 वजा 3 म्हणजेच a अधिक b आणि a वजा b. जेव्हा एका कंसात a अधिक b आणि दुसऱ्या कंसात a वजा b असतो त्यावेळी विस्तार काय असतो त्याचा. एका कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसात a वजा b असेल तर a वर्ग वजा b वर्ग. आता a म्हणजे 100 आहेत म्हणजे 100चा वर्ग वजा 3चा वर्ग, वजा या ठिकाणीही 100 अधिक 5 100 वजा 5 म्हणजे 100चा वर्ग वजा 5चा वर्ग. आता 100चा वर्ग असाच ठेवूया वजा 3चा वर्ग 9. आता इथं कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणजे कंसातील चिन्हे बदलतील. अधिक 100चा वर्ग आहे तो वजा 100चा वर्ग होईल आणि वजा 5चा वर्ग आहे तो अधिक होईल. 5चा वर्ग 25. 100चा हा अधिक 100चा वर्ग वजा 100चा वर्ग निघून गेले. वजा 9 अधिक 25 यांची वजाबाकी होईल. 25 मधून 9 गेले 16 राहिले म्हणजे x वर्ग बरोबर काय आले 16. आता x वर्ग बरोबर 16 तर 16 असा पर्याय आपल्याकडे इथं उपलब्ध नाही. पहिल्या पर्यायामध्ये 16चा 1/2 घात म्हणजे 16चे वर्गमूळ आहे म्हणजे पहिला पर्याय येणार नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये 256चा 1/2 घात म्हणजे 256चे वर्गमूळ. आता 256चे वर्गमूळ 16 येते म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे आपण उत्तर काढून सुद्धा आपल्याला पुन्हा पर्याय सोडवावा लागतो तरच आपल्याला उत्तर मिळते. तर 16 आले म्हणून पहिला पर्याय लगेच नोंदवायचा नाही. तर पहिला पर्याय 16 नाही आहे तो वर्गमुळात 16 आहे आणि वर्गमुळात 16 म्हणजे उत्तर 4 झाले. तर आपले उत्तर 4 आलेले नाही, आपले उत्तर आलेले आहे 16 आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 कारण 256चे वर्गमूळ 16 निघणार आहे. अशा रीतीने या विस्तार सूत्राचा वापर करून हे उदाहरण सोडवले तर आपला वेळ वाचवता येतो. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 5. 64 या संख्येच्या वर्गमुळात काय म्हटले पहा. 64 या संख्येच्या वर्गमुळात त्याच संख्येचे घनमूळ मिळवले म्हणजे 64च्या वर्गमुळात 64चे घनमूळ मिळवले असता येणाऱ्या संख्येचा वर्ग किती. आता विद्यार्थी मित्रांनो 64 या संख्येच्या वर्गमुळात तर 64 हा कोणाचा वर्ग आहे बरोबर 8चा वर्ग आहे. 64 हा 8चा वर्ग आहे म्हणजे 64चे वर्गमूळ 8. या वर्गमुळामध्ये त्याच संख्येचे घनमूळ म्हणजे 64चे घनमूळ. आता 64 हा घन कोणाचा आहे तर 4चा आहे. 4चा घन 64 म्हणजे 64चे घनमूळ 4 मिळवले तर बेरीज किती आली 8 अधिक 4 12. तर येणाऱ्या संख्येचा वर्ग किती विचारले 12चा वर्ग. 12चा वर्ग किती आहे तर 144 म्हणजे आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 144. तर ही सर्व उदाहरणे तुमच्या वहीमध्ये सोडवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.